सातारा जिल्ह्यातील आजच्या टॉप 10 न्यूज दिनांक 18 फेब्रुवारी 2025 पावर्ड बाय व्हीपी क्रिएशन सातारा ॲडव्हर्टाइजमेंट मार्केटिंग PR। पाण्याची आवर्तने देताना अन्याय होणार नाही याची दक्षता घ्या, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील। यावर्षी पाऊस चांगला झाल्याने धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली आहेत, त्यामुळे पाण्याची मागणी गतवर्षीपेक्षा कमी आहे। अशा वेळी अधिक प्रभावी पद्धतीने सिंचन कसे होईल यासाठी जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी दक्षता घ्यावी। धरणात जे पाणी वितरणासाठी उपलब्ध आहे त्या प्रमाणात पाणी आवर्तने द्यावीत, यात कोणताही अडथळा वादविवाद होणार नाही याची खबरदारी घ्यावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले। जिल्ह्यात RTE साठी 1832 अर्ज पात्र। आर्थिक दुर्बल घटकांमधील बालकांना शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत RTE 25% राखीव जागा मिळाव्यात यासाठी RTE प्रवेश प्रक्रिया झाली होती। जिल्ह्यातील 221 शाळांमध्ये 1928 जागांसाठी ही प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने राबवण्यात आली। यामध्ये अंतिम मुदतीत 4780 अर्ज प्राप्त झाले आहेत। यामधील 1832 अर्ज पात्र ठरले असून त्यांना संदेश देण्यास सुरुवात झाली आहे। GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर आसू तालुका फलटण येथील पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले। GBS आजाराच्या पार्श्वभूमीवर आसू तालुका फलटण गावातील सर्व पाणी स्रोतांचे पाणी नमुने खंडाळा येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्याचे अहवाल 2 दिवसात मिळतील। संपूर्ण तालुक्यातील पाणी नमुने तपासणीसाठी आगामी 2-3 दिवसात पाठवण्यात येणार असल्याची माहिती फलटण तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर निखिल दिघे यांनी दिली। महामार्गाचे काम पुसेगाव मधूनच व्हावे, ग्रामस्थांचा एकमुखी ठराव। पुसेगावच्या बाह्यवळण रस्त्यासाठी प्रशासन आग्रही आहे, परंतु गावाचं गाव पण टिकावं आणि बाजारपेठेतून नागरिकांची ये-जा सुरू व्हावी यासाठी गावातूनच सातारा टेंभुर्णी राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण व्हावे असा एकमुखी ठराव पुसेगाव येथील ग्रामस्थांनी विशेष ग्रामसभेमध्ये केला। वासोळे तालुका वाई येथे काम करताना वायरमनचा शॉक लागून मृत्यू। वासोळे येथे काम करताना कंत्राटी कामगार असणाऱ्या विद्युत कर्मचारी निखिल चुनाडे याचा शॉक लागून मृत्यू झाला आहे। विद्युत लाईनमध्ये बिघाड झाल्याने निखिल चुनाडे हा दुपारी 12 वाजता विद्युत खांबावर काम करत होता। अचानक विद्युत प्रवाह सुरू झाल्याने त्याला विजेचा धक्का बसला। लगेचच त्याला वाई येथील खासगी रुग्णालयात दाखल केले, परंतु विजेचा धक्का जोरात बसला त्यामुळे त्याची स्थिती गंभीर झाली होती। त्याला सातारा येथील रुग्णालयात पुढे उपचारासाठी नेत असताना वाटेतच त्याचा मृत्यू झाला। कोडोली सातारा येथे सुमारे 5 लाखांचा गुटखा जप्त। कोडोली सातारा येथे पोलिसांनी छापा टाकून 4,92,000 रुपये किमतीचा गुटखा जप्त करून दोघांवर गुन्हा दाखल केला आहे। संशयित दोघे सांगली शहरातील आहेत। दिनांक 15 फेब्रुवारी रोजी ही कारवाई करण्यात आली। गोवे तालुका सातारा येथे शवदाहिनीच्या प्लेटात चोरी। गोवे तालुका सातारा येथील स्मशानभूमीतील शवदाहिनीतील बेडाच्या पेटा चोरट्यांनी चोरून करून नेल्या आहेत। गेल्या काही दिवसांपासून गोवे परिसरात चोरट्यांनी चांगलाच धुमाकूळ घातला आहे। चोरट्यांनी नदीकाठच्या पाण्याच्या मोटारींच्या केबल चोरी करतानाच आता चक्क गावातील स्मशानभूमीच्या प्लेटाही चोरून नेल्या आहेत। आगाशिवनगर मलकापूर येथील कोयता हल्ल्यातील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू। आगाशिवनगर मलकापूर तालुका कराड येथील कोयता हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या महिलेचा सोमवारी उपचारादरम्यान मृत्यू झाला। या प्रकरणी अटकेत असलेल्या संशयितावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून रवींद्र सुभाष पवार वय 35 राहणार दांगट वस्ती आगाशिवनगर असे संशयिताचे नाव आहे। पसरणी तालुका वाई घाटात टेम्पो डंपरचा अपघात, 2 गंभीर तर 2 किरकोळ जखमी। वाई येथील पसरणी घाटात बुवासाहेब मंदिरानजीक आयशर टेम्पो आणि डंपरचा भीषण अपघात झाला। या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, 2 गंभीर तर 2 किरकोळ जखमी झाले आहेत। जिल्ह्यात कडक उन्हाळ्याची चाहूल। फेब्रुवारीच्या मध्यातच वातावरणात कमालीचा बदल अनुभवायला मिळत असून पहाटे गारठा जाणवत आहे तर दिवसभर उन्हाचे चटके सोसावे लागत आहेत। जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यात दिवसा तापमानाचा पारा 34 ते 25 अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने येणारा उन्हाळा प्रचंड तापमानाचा असेल असे संकेत मिळू लागले आहेत। अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक, कमेंट आणि शेअर करा।